लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पिहू, रम्या आणि स्वत्यापासून. तर आता इथे पिहू म्हणते रम्याला, अगं मी तुम्हाला किती शोधत होते, कुठे गेला होता तुम्ही, म्हणजे बाहेर गेलात का कुठे, असं म्हणते आता पिहू. हो असं म्हणते आता इथे वसवत्या. मग तू का विचारतेस, असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता पिहू म्हणते तसंच ग, माझं एक छोटंसं काम आहे तुमच्याकडे, असं म्हणते पिहू. म्हणजे मी आहे ना सगळ्यांचं कव्हर केलंय, आता फक्त तुमच्या दोघींचंच राहिलंय, असं म्हणते पिहू. कव्हर काय कव्हर केलंयस, असं म्हणते आता इथे वसवत्या. गाईज आता सगळ्या फॅमिली मेंबर्सचे बाईट्स घेऊन झालेत, आता फक्त तुमच्या दोघींचेच राहिलेत, असं म्हणते आता इथे पिहू. बाईट्स, अरे वा कसले बाईट्स, असं म्हणते आता इथे रम्या. अगं उद्या जीवादादा आणि काव्या वहिनीची सक्सेस पार्टी आहे ना, असं म्हणते पिहू. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, वसवत्यांना एकदम आयडिया येते आणि आता रम्याला सुद्धा आयडिया येते. बघा प्रेक्षक हो, एकमेकींना बघून आता हसतात. त्या प्रोजेक्टर वगैरे सगळं आहे आणि सगळ्यांचे बाईट्स प्रोजेक्टरवरच दिसणार आहेत, असं म्हणते पिहू. आणि नंदिनी नंदिनी वैदी आणि पारदादाची आयडिया आहे आणि मी आहे कॅमेरा गर्ल, असं म्हणते पिहू. त्यामुळे तुमच्या दोघींचे बाईट्स हवे होते, असं म्हणते आता पिहू. तुम्ही द्याल ना मला बाईट्स, असं म्हणते पिहू. बाईट्स, असं म्हणते वसवत्या. हा असं म्हणते ती रम्या. असं म्हणते आता ते वसवत्या. आपण बॉम्ब उडवायला बळीचा बकरा शोधत होतो ना, असं म्हणते वसवत्या. आणि बळीचा बकरा वेळेच्या आमंत्रण पत्रिका घेऊनच आपल्याकडे आलाय, असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो. रम्या आणि दोघे असतात बघा प्रेक्षक हो. ठरलं का मग, असं म्हणते वसवत्या. ठरलं, असं म्हणते आता इथे रम्या. तुम्ही दोघी काय कुसबुसताय, असं म्हणते पिहू. मला पण सांगा ना सांगा ना, असं म्हणते आता इथे पिहू. अगं ते असं म्हणते आता इथे वसवत्या, ते बाईट्स द्यायचे आहेत ना, त्या काय द्यायच्या ते ठरवत होतो, असं म्हणते आता इथे वसवत्याने रम्या. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता इथे माणिनी फोनवर बोलत असते आणि म्हणते, अगं असं कसं चालेल, अहो तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा शारदाताई एकटा जातात ना सगळीकडे, मग तुम्ही यायलाच पाहिजे, असं म्हणते माणिनी. असं कसं चालेल, अहो जावयाचं आणि मुलीचं कौतुक करायला पाहिजे ना, तुम्ही आला नाही तर हेरमोड होईल लोकांचा, असं म्हणते माणिनी. आणि हो, आरुषीला बरोबर घेऊन या बरं का, असं म्हणते माणिनी. कारण ती हॉस्टेलमध्ये गेलेली आहे तेव्हापासून भेटलेलीच नाहीये. अहो खरंच, असं म्हणते माणिनी. आम्ही वाट बघतोय हा नक्की, असं म्हणते आता इथे माणिनी. आणि माणिनी बघा प्रेक्षक हो, आता इथे काव्या आणि नंदिनीच्या आईबाबांसोबत बोलत असते. तर आता पाठीमागून पार्थ, जीवा, नंदिनी आणि काव्या येतात. तर आता भो करतात बघा प्रेक्षक हो चौघे जण. तर आता माणिनी खूप घाबरते. कसले आहात रे तुम्ही, असं म्हणते माणिनी. आलात, असं म्हणते माणिनी. कशी झाली ट्रिप, असं म्हणते आता इथे माणिनी. एक नंबर, असं म्हणतो आता इथे पार्थ. नाही तुम्हाला कुठे जाताय, काय प्लॅन करताय, हे मला सांगायचंच नसतं ना, जाऊ दे, असं म्हणते आता इथे माणिनी. तर आता चौघेजण जातात बघा प्रेक्षक हो माणिनीच्या बाजूला. बडे भैया, असं म्हणतो जीवा. काही लक्षात येते का तुझ्या, असं म्हणतो आता इथे जीवा. काय कुणाच्या नाकाच्या शेंडावर तरी राग ठाण मारून बसलाय, असं म्हणतो आता जीवा. होय रे, दिसतोय राग, असं म्हणून मस्करी चालू आहे बघा प्रेक्षक हो. जीवा आणि पारची मानिनी सोबत, हे ना सगळ्याच्यासोबत ह्याच्यामुळे झालंय, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता जीव म्हणतो का, हे बघा जन्मेजय घरच्या प्रेशर कुकरमध्ये राग खतखतोय, त्याच्यासाठी एकच कारण आहे, असं म्हणते काव्या. जन्मेजय देशमुख बरोबर, असं म्हणते नंदिनी. मग मी काय केलं, असं म्हणतो जीवा. आई तुला सांगतो, हिने ना कुर्गचं ते बुकिंग करायला कुठल्या तरी भंगार बुकिंग ऑफिसमध्ये गेला आणि हा प्रॉब्लेम आला, असं म्हणतो आता इथे पार्थ. तुमच्याकडे फोन नव्हता, तुला नव्हता कळवता आला, असं म्हणतो आता इथे माणिनी. तर आता माणिनी चिडून दुसरीकडे जाते बघा प्रेक्षक. तर नंदिनी म्हणते, आई मी काय म्हणते, पार्थ अगदी बरोबर बोलताय, तसं म्हणते नंदिनी. तुम्हाला तर माहिती आहे ना जीवांना किती सवय आहे फुशारका मारायची, असं म्हणते आता इथे नंदिनी. ए चकाचक बाई, असं म्हणतो जीवा. तू काय माझ्यावर उलटतेस, तुम्हा तिघांचं ठरत नव्हतं कुठं जायचंय, म्हणून मग मला पुढाकार घ्यावा लागला, मला डिसिजन घ्यावा लागला, मग त्याच्यामुळे हे सगळं झालं, असं म्हणतो आता इथे जीवा. काय करणार होतो मी, म्हणजे अहो मग जाताना सांगायचंच नाही ना की आपण कुर्गला जाणार आहोत म्हणून, असं म्हणते नंदिनी. तुला सांगतोय, असं म्हणतो पार्थ. कुर्ग म्हणाला आणि आम्हाला फार्म हाऊसला घेऊन गेला शी, असं म्हणतो इथे पार्थ. तर आता माणिनी उठून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे सगळेजण समजूत काढतायत माणिनीची. तर आता काव्या म्हणते, काय आहे ना ह्याला काय अर्थच नाही खरंच, असं म्हणते काव्या सिरियसली. आता अचानक फार्म हाऊसला जायचा प्लॅन ठरवला तर सांगायला हवं होतं, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता नंदिनी म्हणते, ज्याने कुर्गला जायचं ठरवलं ना त्याचीच मोठी चूक आहे, असं म्हणते नंदिनी. तुमची जबाबदारी होती जीवा, असं म्हणते आता इथे नंदिनी. रुसणाऱ्या माणसाला रुसून देण्याची, असं म्हणते नंदिनी. अगं नंदिनी, काव्या, असं म्हणते आता इथे मानिनी. तुम्ही दोघीही लबाड झालात हा, असं म्हणते मानिनी. म्हणजे तुम्ही दोघी यांना जॉईन झालाय, असं म्हणते मानिनी. या टोणग्याना मग काय तर, असं म्हणते मानिनी. थोडक्यात काय, माझ्या सुना सुद्धा आता माझ्या राहिलेल्या नाही, तसं म्हणते मानिनी. अहो आई काय, असं म्हणते आता इथे काव्या. ह्या सोन्या राहिलेल्या नाही तुझ्या, असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि निघायच्या वेळी आपली साईड घेतले म्हणून वचपा काढतायत बघ, असं म्हणतो पार्थ. काय 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 बोलताय पार्थ, असं म्हणते आता इथे नंदिनी. नाही नाही आई, तुम्हाला हसवण्यासाठी थोडासा खोडकरपणा केला तेवढंच, असं म्हणते नंदिनी. हो का, असं म्हणते मानिनी. आणि मानिनी देशमुखांना न सांगता फार्म हाऊसला जायचा प्लॅन नव्हताच, असं म्हणते आता इथे काव्या. मग असं म्हणतात इथे जीवा.
असू दे असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक आश असं म्हणतो आता जीवा एकदा हसली बाई असं म्हणतो आता इथे जीवा तू ना ह्याला बदलून काढ असं म्हणते आता इथे नंदिनीला बघा प्रेक्षक मानिनी आजकाल मला सारखं म्हातारी म्हातारी म्हणतोय पण मला सांगा ट्रिप झाली कशी तुमची असं म्हणते मानिनी अगं मस्त मस्त खूप मज्जा आली असं म्हणते आता इथे काव्या क्रिकेट पण खेळलो असं म्हणते काव्या हो जीवाची वेळ आली तेव्हा मी मस्त आपली चिट्ट्यांची ट्रिक वापरली असं म्हणतात इथे पार्थ ती तुझी ट्रिक असं म्हणते मानिनी हो हो असं म्हणतो आता तो म्हणजे फसवलं त्या दोघींना असं म्हणते मानिनी नाही ना फसवायला या मजरीने चान्सेस दिला नाहीच म्हणतो आता इथे पार्थ पण शेवटी झालं कोणाच्या मनासारखं असं म्हणते आता इथे काव्या म्हणजे असं म्हणते मानिनी अगं काय जीवा आणि काव्या काय ह्यांना चिठ्ठी आली जीवा आणि काव्याला त्यांना स्वयंपाक बनवायला लागला असं म्हणतात इथे पार्थ आणि जेवण झाल्यावर असं म्हणतात इथे नंदिनी जीवानी कविता सुद्धा केली असं म्हणतात इथे नंदिनी पूर्ण सांग तयार अर्धवट माहिती देऊ नकोस असं म्हणतात इथे काव्या पूर्ण माहिती अशी आहे की फक्त जन्मेजयनी नाही नंदिनी ताई आणि जन्मेजय दोघांनी मिळून एकमेकांसाठी कविता केली आहे असं म्हणतात इथे काव्या लाजला लाजला असं म्हणतात इथे पार्थ असं आहे का असं म्हणते नंदिनी तू आणि पार्थ मग दोघांनी एकत्र पंजा लढवलं त्याचं काय असं म्हणतात इथे नंदिनी हो हो असं म्हणतात इथे काव्या तेही झालं हो लढलो असं म्हणतात इथे पार्थ मी जिंकले असं म्हणतात इथे काव्या हो असं म्हणते मानिनी पंजा लढवण्यात ही जिंकली असं म्हणते आता इथे मानिनी पार्थ लाज वाटते तुला हरिबल असं म्हणते मानिनी लाज आहे त्याला काही असं म्हणते आता इथे जीवा पंचायत हरवलंय पण बायकोला जिंकलोय असं म्हणतात इथे पार्थ तर आनंदी होतात बघा प्रेक्षक सगळे पण ज्याचं काय कौतुक आहे असं म्हणतात तो तर आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक छान छान असं म्हणते आता इथे मानेनी म्हणजे मज्जा केली तुम्ही असं म्हणते मानेनी आणि हे सगळं आम्ही ट्रुथ अँड डेअर मध्ये केलं असं म्हणते नंदिनी अजून काय काय केलं सांगा ना असं म्हणते आता इथे मानेनी एक मिनिट थांब ना जरा असं म्हणतात आता इथे जीवा तुला सगळं आताच ऐकायचं आहे का अगं आम्ही थकलोय जरा फ्रेश होऊन दे ना आम्हाला असं म्हणतात इथे जीवा तर आता मानेनी मारायला जाते बघा प्रेक्षक जीवाला तर आता दोघांचं खूप फनी सीन आहे मानेनी आणि जीवाचं तर आता जीवा पळून जातो बघा प्रेक्षक तर आता जीवाचं मारून झाल्यानंतर पार्थला सुद्धा मारते मानेनी दोघेही पळून जातात बघा प्रेक्षक दोघेही खूप आगाव झाले तसं म्हणते मानेनी दोघेही पळून जातात बघा प्रेक्षक जीवा आणि पार्थ तर खुश दिसताय तुम्ही असं म्हणून मानेनी माया करते आता नंदिनी आणि काव्याचे बघा प्रेक्षक तर आता इथे किचन दाखवलंय तर आता इथे रम्या खूप चिडलेली असते आणि आता इथे वसवत्या म्हणते काय झालं ग कारण आता इथे रम्याने आपटलेलं असतं ना काही सामान तर आता इथे रम्या म्हणते बघ ना बाहेर सगळे मज्जा करून आलेत फार्म हाऊस मध्ये कसं हसत खेळत सांगतायत किती आनंद येते असं म्हणते रम्या अगं रम्या असं म्हणते वसवत्या मरण्याआधीचे काही दिवस एन्जॉय करतायत हे लोक एन्जॉय करू देत ना त्यांना कल्पनाही नाहीये की असे हसण्या खेळण्याचे दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही तसं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक तर आता इथे रम्या म्हणते मला कळत नाही आई पार्थ काव्याला आणि जीवा नंदिनीला त्यांचं नातं काय होतं ते माहिती होतं ना पण तरी सुद्धा असं निर्लज्जपणे कसे काय ते वागू शकतात मग तो विचार कर हा म्हणजे ते चौघे जण ट्रिपला गेलेत आणि ती ट्रिप कॅन्सल झाली तरी सुद्धा ते घरी नाही आले फार्म हाऊसला गेले असं म्हणते आता इथे रम्या तिथे गेल्यानंतर ते एकमेकांची चांगली बोलले वागले आणि आई अगं जीवा आणि काव्याने तर एकत्र जेवण सुद्धा बनवलं असं म्हणते आता इथे रम्या कसं करू शकतात हे सगळं असं म्हणते रम्या अगं रम्या काही लोकांकडे मन मारून जगण्याची कला असते असं म्हणते आता इथे वसवत्या कदाचित ह्या दोघांना जमलं असेल ते असं म्हणते आता इथे वसवत्या त्यांनी सगळं आधीच विसरून नवीन नातं स्वीकारायचं ठरवलं नसेल ना असं म्हणते आता इथे रम्या अगं नवीन नातं स्वीकारायचं ठरवलं असतं तरी त्याचा आता काय उपयोग होणार नाही असं म्हणते वसवत्या आणि ह्या सगळ्याची ना ह्या चौघांना कल्पना सुद्धा नाही आहे रम्या असं म्हणते वसवत्या तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का असं म्हणते रम्या मामीने एवढं विचारलं की ट्रूथ अँड डेअर मध्ये काय झालं तेव्हा जीवाने विषय टाळला असं म्हणते आता इथे रम्या हो असं म्हणते वसवत्या काय झालं असेल ग त्या गेम मध्ये म्हणजे कुणी कुणाला काही सांगितलं असेल का काही असं म्हणते रम्या कळेल केलं असं म्हणते वसवत्या काही तासातच कळेल रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या ते स्वतः जाहीरपणे सगळ्यांच्या समोर सांगतील असं म्हणते आता इथे वसवत्या एक खूप मोठं सत्य सगळ्या समोर येणार आहे असं म्हणते वसवत्या ज्यामुळे ह्या चौघांच्या आयुष्याचीही उलथापालथ होणार आहे असं म्हणते वसवत्या पण का कुणास ठाऊक मला सारखं असं वाटतंय की आता तरी आपल्याला जसं हवंय तसंच घडतंय ना सगळं का आपल्याला फक्त तसं वाटतंय असं म्हणते रम्या तर जे काही घडतंय ना रम्या ते पारच्या नावाच्या मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडावं म्हणूनच घडतंय असं म्हणते आता इथे वसवत्या अगं इतकं त्यांच्या हसण्याने इतकी का बेचैन होतेस तू असं म्हणते वसवत्या ह्यांच्या हसण्याचा खिदळण्याचा शेवटचा दिवस आहे असं म्हणते वसवत्या उद्या बघ काय होणार आहे ते ह्या चौघांचे चेहरे ना बघण्यासारखे झालेले असतील असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो तर रम्या खूप खुश होते बरं ते गिफ्ट्स वगैरे सगळे पुरावे तू नीट ठेवलेस ना असं म्हणते आता इथे रम्या हो हो अगं सगळं नीट बॅगेत ठेवलंय असं म्हणते वसवत्या तू नको काळजी करूस हा असं म्हणते वसवत्या तर आता इथे सगळं सामान वगैरे ठेवून तयार असतात बघा प्रेक्षक हो वसवत्या आणि
रम्या बघा प्रेक्षकाहो. तर आता इथे काव्या आणि पार्थला दाखवलंय. तर आता इथे काव्या म्हणते आम्ही डिवोर्स बद्दल कोणी सांगितलंच नाहीये. हो सांगितलं नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. ज्या दिवशी डिवोर्स घ्यायचं आपण ठरवलं होतं त्याच दिवशी सांगणार होतो, पण नेमका आनंदाचा दिवस आला होता. आई बाबा टेन्शनमध्ये होते, त्यामुळे आम्ही बॅकफूटमध्ये गेलो होतो. नंतर कधीतरी सांगू असा विचार केला होता, पण असं म्हणतो होता इथे पार्थ. पण नंतर कधी सांगू शकलो नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कधी सांगावंसं वाटलंच नाही. आणि असं म्हणते काव्या, आता सतत लपवाछपवी करावी लागते असं म्हणते आता इथे काव्या. त्या एक्स्ट्रीम लेवलला काउन्सिलरशी ओळख तुमचं गणित मास्तर असल्याची सांगायला लागते मला असं म्हणतो आता इथे पार्थ. कधी कधी प्रचंड भीती वाटते असं म्हणते आता इथे काव्या. हे सगळं त्यांना कळल्यावर काय होईल असं म्हणते आता इथे काव्या. ते कसे रिॲक्ट होतील, ते प्रचंड हर्ट होतील असं म्हणतो आता इथे काव्या. काकूंना अजिबात आवडत नाही लपाछपी केलेली. त्या एवढ्यातच ओळखलाय तुम्ही त्यांना असं म्हणत होता इथे पार्थ. म्हणूनच भीती वाटते असं म्हणतात इथे काव्या. मग सांगायचं आई बाबांना असं म्हणत होतं इथे पार्थ. तेच तर कळत नाही देशमुख असं म्हणतोय काव्या. काय कळत नाहीये म्हणजे घरातल्यांना सगळं सांगायची भीती वाटते की डिवोर्स घ्यायची असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता काव्या काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे आशाताई काम करत असतात आणि तिथेच बॅग ठेवलेली असतात जिच्यामध्ये सगळे पुरावे असतात बघा प्रेक्षक. आणि परत अशा आता ते सगळं जी बॅग असते ना ती बाहेर ठेवलेली असते बघा प्रेक्षक. आणि ती बरोबर बॅग ज्याच्यामध्ये पुरावे ठेवलेले असतात रम्या आणि बसवत्याने ना, ते बरोबर आता ती बॅग बाहेर आणून ठेवलेली असते खोलीच्या आशा. आणि आता सगळं सामान वगैरे बाहेर ठेवत असते ती आणि आपली फरची वगैरे पुसत असते. आणि आता धक्का लागतो आणि ती बॅग खालती पडते बघा प्रेक्षक. आता खाली पडते ती बॅग आणि जाऊन कोसळते, तर एकदमच खाली जाऊन पडते. तर आता इथे माणिनी तिथेच थांबलेली असते आणि सगळे पुरावा असतात त्या बॅगेमध्ये. अरे कोण बडबडते असं म्हणते माणिनी. अगं तुम्हाला नाही, कशात तुम्ही असं म्हणते माणिनी. तर आता पाठीमागे बॅग पडलेली आहे बघा प्रेक्षक माणिनीच्याच. तर आता काय करते ती माहित नाही. बघूया आता काय होतंय ते. तर आता इथे बघा प्रेक्षक मानिनी तिच्या मैत्रिणीला म्हणते, असं कसं काय कालिंदी वहिनी, तुम्हाला तरी आलंच हवं असं म्हणते आता मानिनी. आणि सहकुटुंब सहपरिवार यायला हवं. अहो माझ्या मुलांचा आणि सुनांचा कौतुक सोहळा आहे आणि अशोकरावांना विक्रम फोन करतीलच हा असं म्हणते मानिनी. तेवढ्यातच तिच्या पायाला ती बॅग लागते बघा प्रेक्षक. हो हो मी ॲड्रेस परत पाठवते असं म्हणते मानिनी. वाट बघते मी असं म्हणते मानिनी. तर आता ती बॅग समोरच पडलेली असते बघा प्रेक्षक. हो त्याच्यामध्ये सगळं असतं जे वसवत्यांनी ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये फोटोज वगैरे जीवा आणि काव्याचे. तर तेवढ्यातच आता वसवत्या पळत येतात आणि म्हणतात, इथे कशी काय आली माझी बॅग असं म्हणतात इथे वसवत्या. आणि रम्या सुद्धा इथे बघा प्रेक्षक. हो इथे कशी काय पडली असं म्हणतात इथे वसवत्या. ही तुटलेली बॅग तुमची नाही का असं म्हणते आता इथे मानेने. हो माझी असं म्हणते वसवत्या. माझीच बॅग आहे. मग एवढं घाबरायला काय झालं असं म्हणते मानेने. घाबरले कुठे मी मानिनी असं म्हणते वसवत्या. अगं बॅग रूम मध्ये ठेवली होती ना, ती अशी अचानक हॉलमध्ये दिसली म्हणून गडबडली असं म्हणते आता इथे वसवत्या. तेच ना, म्हणजे वरून कशी काय खाली आली बॅग असं म्हणते रम्या. तर आता आशा येते बघा प्रेक्षक खाली. अहो ते मी लादी पुसण्यासाठी सामान बाहेर काढलं होतं ना, त्यातून खाली पडली असेल असं म्हणते आशा. अशी कशी पडली, वेगळीच का तू आशा असं म्हणते आता इथे वसवत्या. आता मी काय केलं असं म्हणते आता इथे आशा, लादी पुसताना सामान इकडं तिकडं करावं लागतं ना, नाहीतर तुम्हीच मला म्हणणार बरोबर काम नाही केलं म्हणून. तोंड वर करून बोलू नकोस असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि आम्हाला न विचारता आमच्या वस्तूंना हात कसं काय लावला असं म्हणते वसवत्या. अहो तुम्ही नव्हता घरामध्ये, काल मी फोन पण केला होता रम्या ताईंना. तर त्या म्हटला असता फालतू करणारा फोन नाही करायचा, म्हणून नाही विचारलं असं म्हणते आता इथे आशा. नाहीतर विचारलं असतं. फार शहाणपणा करायला लागलीस तू असं म्हणते वसवत्या. तू ना अशी असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि मारायला जाते ती आशाला. तर आता इथे थांबवते बघा प्रेक्षक रम्या वसवत्याला. आशा यावेळी मारू नका म्हणजे असं म्हणते आता इथे मानेने. आधी कधी मारलाय का त्यांनी तुला असं म्हणते आता इथे मानेने. मामी अगं काहीतरी काय असं म्हणते आता इथे रम्या. आशा काय बोलतेस असं म्हणते रम्या. आम्ही कधी मारला तुला असं म्हणते आता इथे रम्या. हो ना असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता मानेने म्हणते रम्या तुला विचारलंय मी असं म्हणते आता इथे मानेने. आशा तू बोल, तू घाबरू नकोस. याने मारला का कधी तुला असं म्हणते मानेने. काय झालं होतं तेव्हा, आणि असं काही झालं असेल तर मला का नाही सांगितलंस तू असं म्हणते मानेने. ताई ते मी असं म्हणते आता इथे आशा बघा प्रेक्षक. तर आता वसवत्या म्हणते नको सांगूस म्हणून. तर आता इथे नाही मारलं म्हणते बघा प्रेक्षक आशा घाबरून परत. अगं तू आता म्हणालीस ना की ह्या वेळी मारू नका म्हणून असं म्हणते मानेनी. तू घाबरू नकोस आशा, तू बोल बरं असं म्हणते आता इथे मानेनी. नाही नाही असं म्हणते आता इथे आशा, त्या मारतील की काय असं वाटलं मला, म्हणून मी म्हटलं यावेळेस मारू नका असं म्हणते आता इथे आशा बघा प्रेक्षक. तर आता इथे मानेनी म्हणते बरं ठीक आहे, तू एक काम कर, ही बॅग नेऊन ठेव जा वरती असं म्हणते आता मानेनी. कशाला, मी वर राहून ठेवते असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक. आणि दोघी जातात आता वरती बॅग ठेवण्यासाठी बघा प्रेक्षक वसवत्या आणि रम्या. तर आता इथे मानेनीला
टेन्शन येतं की काहीतरी आहे नक्की आशाला त्रास होतोय म्हणून. तर आता इथे जातात सगळे आणि मानेनी तिथे थांबते. तर आता इथे नंदिनी वरचं सामान काढत असते आणि ती पडते खाली. तर आता तेवढ्यात जीवा जाऊन तिला पकडतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा नंदिनीकडे प्रेमाने बघत असतो आणि आता तो तिला आपल्या मिठीत घेतलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला ऑकवर्ड वाटतं आणि म्हणते सॉरी मी चुकून पडले असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो तसंही खूप दिवसांनी पडलेस म्हणजे असं म्हणते नंदिनी. मी पडावा अशी तुमची इच्छा आहे का असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणतो जीवा म्हणजे मला तुला नेहमी असं पकडायला येईल असं म्हणतो आता इथे जीवा. अहो असं काय बोलताय असं म्हणते नंदिनी. उतरावा ना मला खाली असं म्हणते नंदिनी. पण त्याआधी एक गोष्ट सांगतो चकाचक बाई. आयुष्यात एका ठिकाणी बिंदास पडावं असं म्हणतो जीवा. कुठे असं म्हणते नंदिनी. प्रेमात असं म्हणतो जीवा. प्रेम खूप कमाल गोष्ट आहे. तू कधी पडलेस का प्रेमात असं म्हणतो जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रोमॅन्टिक सीन दाखवले जीवा आणि नंदिनीचं. मी तर पडलेच आहे पसारेवाला असं म्हणते आता इथे नंदिनी मनातल्या मनात. तुमच्या प्रेमात फक्त पडले नाहीये अखंड बुडाली आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. मी सुद्धा असं म्हणतो आता जीवा. पण यांचं बघा प्रेक्षक कॉन्व्हर्सेशन मनात चालू आहे समोर नाही. तर आता बघा प्रेक्षक रम्या आणि वसवात्या येतात आपल्या खोलीमध्ये आणि सगळं सामान घेऊन येतात ते. त्या आशाच्या अनात थोबाड फुटणार आहे मी असं म्हणते आता इथे रम्या. ती कशी काय ग दरवेळेला आपल्यासाठीच खड्डा काढायला येते ती. यावेळेला सुद्धा मुळे वाचले ती आशा असं म्हणते आता इथे रम्या. नेक्स्ट टाइम बघ तिला घरावर काढते तेच म्हणते रम्या. रम्या आधी शांत हो. रागावर शांत हो. रागावर कंट्रोल ठेव असं म्हणते वसवात्या. कसं शांत हो सांग नाही असं म्हणते रम्या. मामीने जर आता खाली ही बॅग उघडली असती आणि ह्यातल्या गोष्टी बघितल्या असत्या तर काय झालं असतं असं म्हणते रम्या. हो ना रम्या. नशीब मानिनीने त्या रुमालावरची जे के रिलेलं बघितलं नाही. मला आता सारखं वाटत होतं आत्ता म्हणेल की ही बॅग उघडून दाखव असं म्हणते आता वसवत्या. आई प्लीज असं काही म्हणू नकोस. अगं थोडक्यात वाचलोय आम्ही आता. नाहीतर मामीच्या हातात ती बॅग बघितली ना तेव्हाच असं वाटलं होतं संपलं सगळं असं म्हणते रम्या. नाहीतर काय तुला मी सांगते आई आई ही आशा आपल्याला डोळेझाट होणार आहे असं म्हणते रम्या. आम्ही बाकीच्या सगळ्यांवर लक्ष ठेवून राहू आणि ही आपलं पितळ उघडं पाडेल असं म्हणते रम्या. म्हणूनच तुला सांगतेय की तिच्यावर हात उगारायची भाषा पुन्हा करू नकोस असं म्हणते आता वसवत्या. काय 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 आशा एक दिवस येऊन सांगेल की मी काम सोडते आणि जाता जाता मानेंनी विक्रमला सांगून जाईल आणि आमचं भांडं फुटलं तर मग काय करायचं असं म्हणते वसवत्या. काय नाही गाई असं म्हणते रम्या. एवढी हिंमत नाही आहे तिच्यात असं म्हणते रम्या. आणि तिला ना असं खोडतरत बसल्यात काहीच अर्थ नाहीये. तिला ना आपली भीती वाटायला पाहिजे असं म्हणते रम्या. नाही पुढच्या वेळी आपल्या रूम मध्ये पाय तर ठेवू देती तिचं ना तंगडच मोडते असं म्हणते आता इथे रम्या. तेवढ्यातच रम्या खाली पडते बघा प्रेक्षक आणि वसवत्या जोरात हसायला लागते. अगं रम्या काय हे असं म्हणते वसवत्याने हसायला लागते. तू हसतीस काय असं म्हणते आता रम्या. हात दे असं म्हणते रम्या. या उठा असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. खूप फनी सीन आहे खरंच या रम्या आणि वसवत्याचं बघा प्रेक्षक. खूपच फनी आहे खरंच. आता सुद्धा ना त्या अशामुळेच पडले मी असं म्हणते आता इथे रम्या. लादी पुसून गेले ना बघ हे सगळं पाणी तसंच आहे असं म्हणते आता रम्या. तिला ओढायचं सोडून माझ्यावर हसतेस तू असं म्हणते रम्या. तुझ्यावर हसत नाहीये ग असं म्हणते आता इथे वसवत्या. तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्सवर हसतीये. मग तू पडायला गेलीस आशाला आणि स्वतःच पाय घसरून पडलीस असं म्हणते वसवत्या. बास आई बास झालं असं म्हणते रम्या. अगं आठवतं का तू सुद्धा पडली होतीस कल्पनाच्या वेळेला पाय मुरगळा होता तुझा असं म्हणते आता रम्या. आठवतंय का असं म्हणते ती. बरं असं म्हणते आता इथे वसवत्या. आठवलंय मला ते सुद्धा. पण आता महत्वाचं काय आहे असं म्हणते वसवत्या. हे पुरावे ना किती आशा असं म्हणते आता वसवत्या. पुरावे ना मग हे सांभाळून ठेवणं आधी असं म्हणते वसवत्या बघा प्रेक्षक. तर आता इथे रम्या ती बॅग घेते आणि आता लपवणार आहे ते कुठेतरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ आणि काव्याला दाखवलंय. तर आता पार्थ म्हणतो काय विचार करताय. तर काव्या म्हणते मी हे विचार करतेय देशमुख की मी जर पुढच्या महिन्यापासून काउन्सिलिंगला नाही गेले तर माझ्या गणिताच्या टीचरांना काय वाटेल असं म्हणते काव्या. पण तुम्हाला काउन्सिलिंगसाठी का नाही जायचं आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. कारण मला आता हे लग्न हवं आहे देशमुख असं म्हणते काव्या. काय बोला ना फिसकणारी मांजर असं म्हणतो पार्थ. बोलले ना मनातल्या मनात बोलले मी असं म्हणते आता इथे काव्या. लबाड बोलायला ऐकायला नाही आलं का असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. मला हे लग्न हवंय देशमुख असं म्हणते आता इथे काव्या मनातल्या मनात. तर आता इथे पार्थला कळतंय बघा प्रेक्षक हो. मला आयुष्यभर ह्या बोक्यावर फिसकरत राहायचंय असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तुमच्या नावाचं मंगळसूत्र मला मनापासून घालायचं आहे. ते मानाने मिरवायचं आहे असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तुमचा हात घट्ट धरायचा आहे. मला तुमच्यासोबतच म्हातारं व्हायचंय. एक मिनिट असं म्हणतो आता इथे पार्थ. मांजर आता मनात बरंच काय बोलली का असं म्हणते आता इथे पार्थ. पाण्याली ऐकायला आलं तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. नाही ना असं म्हणतो आता इथे पार्थ. असं कसं नाही ऐकायला आलं. तुम्ही खोटं बोलताय. भाव खाताय तुम्ही देशमुख असं म्हणते काव्या. मी का भाव खाईन असं म्हणतो आता इथे पार्थ. कारण भाव खायला आवडतं तुम्हाला असं म्हणतो आता इथे काव्या. नाही ह्या वेळेला मला तुमच्या मनातलं ऐकायचं होतं पण नाही ऐकायला आलं असं म्हणतो आता इथे पार्थ. नको त्या वेळेला कळतं तुम्हाला असं म्हणते काव्या. मग मी आत्ता मनातल्या मनात जे बोलत होते मला हे लग्न
हवंय तर ते बरं तुम्हाला का नाही ऐकायला आलं असं म्हणते काव्या. तर आता इथे पार्थ खुश होतो बघा प्रेक्षक आणि हसतो तो. तर आता दोघांचं रोमॅन्टिक सीन दाखवलंय पार्थ आणि काव्याचं पण बघा प्रेक्षक म्हणजे आता या दोन्ही कपल्समध्ये प्रेम तर निर्माण झालेलं आहे. पण आता ही वसू आत्या आणि रम्या मोठा बॉम्ब फोडणार आहेत बघा प्रेक्षक. खूप फनी आहे खरंच हे. तर आजचा भाग इथे समोर रोगत रेखामध्ये काय इथे तर आता इथे काव्या फोटो फ्रेम घेऊन बघते आपला पार्थ आणि तिच्या लग्नाचा आणि आता ती म्हणते की आता हा फोटो रिप्लेस करायला हवा. छान हसरा चेहरा असलेला फ्रेम करून घ्यायला हवा असं म्हणते काव्या. हा फोटो ह्या रूम मध्ये नको पासून तर हसरा फोटो ह्या रूम मध्ये असावा. इथपर्यंतचा प्रवास माझ्या मांजरीने केला तर असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी साडी दाखवते बघा प्रेक्षक हो जीवाला आणि तो म्हणतो ही मी आणलेली साडी ना तुम्ही आपल्या पहिल्या पगारातून आणलेली ही साडी असं म्हणते आता इथे नंदिनी म्हणजे तुला आवडली तर असं म्हणतो जीवा. फक्त साडीच नाही तुम्ही सुद्धा खूप आवडू लागलात जीवा मला असं म्हणते नंदिनी. पार्टीनंतर माझ्या मनातलं मी सगळं तुम्हाला सांगून टाकणार असं म्हणते नंदिनी. तर आता बघा प्रेक्षक रिकॅपही इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.